नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज आंब्याची आईस्क्रीम कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरं तर आईस्क्रीम उन्हाळ्यातच खाल्ली जाते, पण मार्केटमध्ये काल मला आंबे भेटले म्हणून मी आंबे घेतले आणि या आंब्याची आईस्क्रीम बनवली. आंब्याची आईस्क्रीम खाण्यासाठी खूप छान लागते. चला तर मग आपण अधिक वेळ न घेता आईस्क्रीम कशी बनवायची ते पुढे व्हिडिओमध्ये पाहू. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी साहित्य: कॉर्न 4 चमचे म्हणजे 20 ml, साखर 8 चमचे म्हणजे 120 ml, CMC पावडर चिमूटभर म्हणजे 1 ml आणि GMS पावडर 4 चमचे म्हणजे 10 ml. आणि जर तुम्हाला दूध पावडर टाकायची असेल तर टाकू शकता. दूध पावडर ऑप्शनल आहे. आईस्क्रीमसाठी अर्धा लिटर दूध उकळून थंड करून घेतलेलं आहे. अर्धा लिटर दुधासाठी GMS पावडर 4 चमचे म्हणजे 10 ml घेतलेली आहे. कॉर्नफ्लॉवर 4 चमचे म्हणजे 20 ml घेतली आहे. CMC पावडर 1 ml म्हणजे चिमूटभर घेतलेली आहे. आणि साखर 8 चमचे म्हणजे 120 ml एवढी घेतलेली आहे. दुधामध्ये साखर टाकून झाल्यानंतर सर्व पावडर व्यवस्थित मिसळून घ्याव्यात. म्हणजे एवढ्या व्यवस्थित मिक्स करावेत की दुधामध्ये एकसुद्धा गिठुळी झाली नाही पाहिजे. म्हणजे आपली आईस्क्रीम व्यवस्थित बनते. आणि जर पावडर मिक्स करताना गिठुळ्या झाल्या तर आईस्क्रीम व्यवस्थित बनत नाही. पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर दूध गॅसवर ठेवावे आणि चांगलं असं उकळी येईपर्यंत मिक्स करून घ्यावे. दूध असं घट्ट बेसनासारखं बनतं. दुधाला उकळी आल्यानंतर दूध उकळून घेत असताना सतत ढवळत राहावे. म्हणजे दूध पातेल्याच्या तळाला म्हणजे बुडाला चिटकत नाही. जर दूध पातेल्याच्या तळाला चिटकलं तर आईस्क्रीम करपट लागण्याची शक्यता असते. म्हणून सतत ढवळत राहावे. दूध उकळून घेत असताना पावडर मिक्स करत असताना दूध जर असं घट्ट झालं तर समजायचं आपलं आईस्क्रीमसाठी दूध तयार झालेलं आहे. तयार झालेलं दूध थंड करून घ्यावे. आईस्क्रीमसाठी दूध तयार झालेलं आहे. आता हे दूध थंड करून आपण झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवू. थंड झालेलं दूध पातेल्यावर झाकण ठेवून 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे. 10 तास झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध बाहेर काढून घ्यावे. आपण जे फ्रीजमधून दूध काढलेलं आहे त्यामध्ये आंब्याचा रस टाकून घ्यावा. दुधामध्ये आंब्याचा रस टाकून घेतल्यानंतर बिटरनी हे व्यवस्थित फेटून घ्यावे. जर तुमच्याकडे फेटण्यासाठी बिटर नसेल तर हे दूध मिक्सरमधून काढले तरी चालते. आईस्क्रीम फेटून घेत असताना प्रथम बिटरचा स्पीड 1-2 वरच ठेवावा. जर प्रथमच स्पीड वाढवला तर आईस्क्रीम सगळीकडे उडते. म्हणून सुरुवातीला कमी स्पीडमध्येच बिटरला फिरवून घ्यावी. 2-3 मिनटं कमी स्पीडवर फिरवल्यानंतर 5 वर बिटरचा स्पीड करावा आणि 5 ते 10 मिनटं म्हणजे आपली जी आईस्क्रीम आहे ती अशी डबल फुगेपर्यंत व्यवस्थित फेटून घ्यावी. आपली आईस्क्रीम तयार झाली का नाही हे ओळखण्याची
खूप सोपी ट्रिक्स आहे. ती म्हणजे आपण जे आईस्क्रीमसाठी दूध घेतलेलं होतं आणि त्याचं दूध बनवलं होतं ते डबल होतं, म्हणजे फेटलेली आईस्क्रीम डबल तयार होते, म्हणजे आपली आईस्क्रीम तयार झाली असे समजायचे. आपण अशा पद्धतीने बनवलेली आईस्क्रीम अगदी मार्केटच्या आईस्क्रीमसारखीच बनते आणि अर्धा लिटर दुधाची आईस्क्रीम भरपूर बनते. म्हणून कधी पण आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अशी बनवा. आईस्क्रीम बनवताना जर आंब्याचा रस टाकला तर कुठलेही इसेन्स टाकू नये. आणि अशाच पद्धतीने आपण सीताफळ आईस्क्रीम पण बनवू शकतो. आपली आईस्क्रीम फेटून तयार आहे. आईस्क्रीममध्ये आपण बारीक कट करून घेतलेले काजू, बदाम, पिस्ते टाकून घेऊ. काजू, बदाम, पिस्त्याचे तुकडे टाकल्यानंतर आईस्क्रीम 8 ते 10 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवावी. फेटून घेतलेली आईस्क्रीम रात्रभर म्हणजे 8 ते 10 तास फ्रीजमध्ये ठेवावी. आता आपली आईस्क्रीम खाण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीने आपण आंब्याची, सीताफळाची आईस्क्रीम बनवू शकतो. आणखी वेगवेगळ्या प्रकारच्या बनवू शकतो. तर मी सीताफळ आईस्क्रीमची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. त्याप्रमाणे तुम्ही सीताफळ आईस्क्रीम बनवा. अशा पद्धतीने आईस्क्रीम जरूर बनवून पहा. जर तुम्हाला मँगो आईस्क्रीम करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.